नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण इयत्ता 5वी ते 12वीच्या पाठ्यपुस्तकातील भूगोल या विषयावरील 1000+ प्रश्नांची सिरीज सुरू करत आहोत. ही सिरीज पूर्ण पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण सिरीजचे व्हिडिओ पाहायला भेटतील. तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. आकाशातील सर्व वस्तूंना ... असे म्हणतात. तर आकाशातील सर्व वस्तूंना आपण काय म्हणतो? खगोलीय वस्तू असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. ज्या चांदण्या लुकलुकत त्यांना काय म्हणतात? तर ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना आपण तारे असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना काय म्हणतात? तर ज्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतो आणि जे लुकलुकत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो? ग्रह असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला काय म्हणतात? तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण असे म्हणतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती आणखीन किती ग्रह फिरतात? तर पृथ्वीशिवाय सूर्याभोवती 7 ग्रह फिरतात. ते कोणकोणते? तर त्यामध्ये येतो बुध, शुक्र, मंगळ, शनी, युरेनस आणि नेपच्यून. हे 7 ग्रह आहेत. ते पृथ्वीभोवती म्हणजे पृथ्वीशिवाय सूर्याभोवती फिरत असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे काय म्हणतात? तर सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणारे जे एकत्रितपणे ग्रह आहेत तर त्यांना काय म्हणतो आपण? सूर्यमाला असे म्हणतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7. काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात त्यांना काय म्हणतात? तर काही खगोलीय वस्तू या ग्रहांभोवती परिभ्रमण करतात म्हणजे ग्रहांच्या भोवती फिरतात त्यांना आपण काय म्हणतो? उपग्रह असे म्हणतो. जसे की पृथ्वीचा उपग्रह चंद्र हा आहे. हाच आपला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 8. पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता? तर पृथ्वीचा एकमेव उपग्रह काय आहे? चंद्र हा आहे, जो पृथ्वीच्या भोवती फिरत असतो, जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या लहान आकाराच्या खगोलीय वस्तूंना काय म्हणतात? तर सूर्याभोवती जे प्रदक्षिणा घालणारे लहान आकाराचे खगोलीय वस्तू आहे त्यांना आपण काय म्हणतो? बटुग्रह असे म्हणतो. जसा की प्लुटो हा एक बटुग्रह आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान लहान आकाराच्या खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे? तर मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान लहान आकाराच्या खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. पुढचा प्रश्न आहे तर अशा प्रकारे ही आकृती आहे सूर्यमालेची. हा आपला येथे सूर्य आहे, त्याच्यानंतर सूर्याच्या जवळ कोण आहे? बुध आहे, त्याच्यानंतर शुक्र आहे, त्याच्या पुढे आहे पृथ्वी आणि पृथ्वीचा हा उपग्रह चंद्र आणि त्याच्यानंतर काय आहे? मंगळ. आता बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे सर्व काय आहेत? तर हे आंतरिक ग्रह आहेत. आणि गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे काय आहेत? तर बाहेरचे ग्रह आहेत, ज्यांना काय आहे? रिंग आहे त्यांच्या भोवती. आणि हा प्लुटो हा काय आहे? हा बटुग्रह आहे. तर चला पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर या आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की सूर्याच्या अगदी जवळ कोण आहे? तर सूर्याच्या जवळ आहे बुध. आणि आपलं उत्तर आहे बुध ग्रह हा काय? सूर्याच्या अगदी जवळ आहे. प्रश्न क्रमांक 12. पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? तर पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? 1, 2 आणि 3 म्हणजे पृथ्वी सूर्यापासून 3ऱ्या क्रमांकावर आहे. पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता? तर पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान कोण आहे? शुक्र हा ग्रह आहे. सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? तर सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आपल्याला या आकृतीमध्ये पाहायला मिळतो कोण आहे? नेपच्यून आहे. आपलं उत्तर काय येणार? नेपच्यून हा सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 15. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो मार्फत 22 ऑक्टोबर 2008 रोजी चंद्रावर यान सोडण्यात आले.
ती मोहीम कोणत्या नावाने ओळखली जाते? तर 22 ऑक्टोबर 2008 रोजी कोणते एक यान चंद्रावर सोडलेलं असते त्या मोहिमेला आपण काय म्हणतो? चंद्रयान-1. प्रश्न क्रमांक 16. मंगलयान हा भारताचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर मंगलयान हा भारताचा उपक्रम मॉम म्हणजेच मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 17. 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण? तर 1984 साली राकेश शर्मा हे भारतीय अंतराळवीर अवकाशात गेलेले होते पहिल्यांदा. प्रश्न क्रमांक 18. पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होते? तर पृथ्वीवर दिवस आणि रात्र पृथ्वीच्या परिवलनामुळे. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला आपण काय म्हणतो? परिवलन. म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते यामुळे काय होते? दिवस आणि रात्र होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. पृथ्वीचे स्वतःभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला भाग त्यामुळे कशाची निर्मिती होते? तर त्यामुळे कशाची निर्मिती होते? ऋतूंची निर्मिती होते. प्रश्न क्रमांक 20. पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता? तर पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड आहे आशिया खंड. प्रश्न क्रमांक 21. पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता? तर पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड आशिया खंड आणि सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया खंड आहे. प्रश्न क्रमांक 22. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे ... भाग पाण्याने व्यापला आहे. तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग कशाने व्यापलेला आहे? पाण्याने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. पृथ्वी पृष्ठभागावरून उंच गेल्यास वातावरणातील हवा कशी होते? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उंच गेल्यास वातावरणातील जी हवा आहे ती विरळ होत जाते. प्रश्न क्रमांक 24. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला काय म्हणतात? तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटरपर्यंतचं जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो? तपांबर असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 25. ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंधित असलेल्या घटना कोणत्या थरामध्ये होतात? तर ढग, पाऊस, धुके, वारे ह्या ज्या हवामानाशी संबंधित असलेल्या घटना आहेत त्या तपांबर या थरामध्ये होतात. प्रश्न क्रमांक 26. पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरपर्यंतच्या थराला काय म्हणतात? तर पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर 50 किलोमीटरपर्यंतच्या थराला काय म्हणतो? स्थितांबर. प्रश्न क्रमांक 27. स्थितांबराच्या खालच्या भागात कोणता वायू आढळतो? तर स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायू आढळतो. प्रश्न क्रमांक 28. पृथ्वीवरील बाहेरील कठीण कवच व त्याखालील थराचा काही भाग यांच्या एकत्रित आवरणाला काय म्हणतात? तर याला काय म्हणतो आपण? शिलावरण असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 29. सजीवांनी सोडलेला कोणता वायू वापरून वनस्पती त्यांचे अन्न तयार करतात? तर सजीवांनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरून वनस्पती आपले अन्न तयार करत असतात. प्रश्न क्रमांक 30. नकाशावर समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या रेषेस काय म्हणतात? तर त्या रेषेला आपण काय म्हणतो? समोच्च रेषा असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 31. भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था कोणती? तर भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे भारतीय सर्वेक्षण संस्था. प्रश्न क्रमांक 32. भारतीय सर्वेक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर भारतीय सर्वेक्षण संस्था जी नकाशे तयार करते तर ह्याचे मुख्यालय कुठे आहे? उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 33. भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर भारतातील सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान, 2 नंबरला आहे मध्य प्रदेश आणि 3 नंबरला आपलं महाराष्ट्र आहे. प्रश्न क्रमांक 34. 7 बेटांवर वसलेले शहर कोणते? तर 7 बेटांवर वसलेले शहर आहे मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 35. जून ते ऑक्टोबरच्या काळातील हंगामास काय म्हणतात? तर जून आणि ऑक्टोबर पर्यंतच्या काळातील हंगामास काय म्हणतो आपण? खरीप हंगाम असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 36. रब्बी हंगामाचा काळ कोणता? तर ऑक्टोबर ते मार्च
हा काळ जो आहे तो रब्बी हंगामाचा आहे. प्रश्न क्रमांक 37. गहू व तांदळाच्या बियाणात सुधारणा घडवून आणून हरितक्रांती करण्याचे श्रेय कोणत्या कृषी शास्त्रज्ञांना जाते? आणि उत्तर आहे डॉक्टर M.S. स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 38. आपल्या देशाने अन्न सुरक्षेचा कायदा केव्हा केला? 2013 साली आपल्या देशाने अन्न सुरक्षेचा कायदा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 39. नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीस कोणती शेती म्हटले जाते? तर नैसर्गिक पदार्थ वापरून केलेल्या शेतीस सेंद्रिय शेती असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 40. भारतात संदेशवहनासाठी कृत्रिम उपग्रहांचा वापर केला जातो. या उपग्रहांना काय म्हटले जाते? तर भारतात संदेशवहनासाठी जे कृत्रिम उपग्रह वापरले जातात या उपग्रहांना आपण इन्सॅट म्हणजेच इंडियन नॅशनल सॅटेलाइट असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 41. जैवविविधतेचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवलेल्या जागेस काय म्हणतात? तर या जागेस आपण काय म्हणतो? जैवविविधता उद्यान असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 42. सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे कोणत्या पक्ष्याचे अभयारण्य आहे? तर सोलापूर जिल्ह्यातील नान्नज या ठिकाणी माळढोक या पक्ष्याचे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 43. पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर मोरांसाठी प्रसिद्ध असलेले गाव कोणते? तर पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर मोरांसाठी जे प्रसिद्ध गाव आहे त्याला काय म्हणतो? मोराची चिंचोली हे गाव आहे. या ठिकाणी 1500 पेक्षा अधिक मोर आहेत. प्रश्न क्रमांक 44. जगातील सर्वात लहान देश कोणता? तर जगातील सर्वात लहान देश आहे व्हॅटिकन सिटी. प्रश्न क्रमांक 45. आग्रा येथील ताजमहल कोणत्या खडकाने बांधला आहे? तर आग्रा या ठिकाणी जो ताजमहल आहे तो संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. प्रश्न क्रमांक 46. काळे सोने कोणास म्हटले जाते? आणि उत्तर आहे खनिज तेलास काळे सोने असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 47. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक वर्तुळाकार रेषांना काय म्हटले जाते? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही काल्पनिक रेषा आपण आखलेल्या आहेत वर्तुळाकार, तर या रेषांना आपण काय म्हणतो? अक्षवृत्त अक्षवृत्त रेषा असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 48. बेसाल्ट हा कोणत्या प्रकारचा खडक आहे? तर बेसाल्ट हा अग्निजन्य खडकाचा एक प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 49. चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस चंद्राची कोणती स्थिती म्हटले जाते? तर चंद्र पृथ्वीच्या ज्यावेळी जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस आपण काय म्हणतो? उपभू स्थिती. आणि चंद्र पृथ्वीपासून आणि चंद्र हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो त्यावेळी काय म्हणतात? तर त्यावेळी अपभू स्थिती असते. कोणती स्थिती असते? अपभू स्थिती. आणि चंद्र पृथ्वीपासून कसा अगदी जवळ असेल तर त्यावेळी कोणती स्थिती असते? तर त्यावेळी उपभू स्थिती असते. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी किती अंशाचा कोन करते? तर चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी 5 अंशाचा कोन करते. तर धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला ही सिरीज पूर्ण पाहायची असतील आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.